गाडी कुठे खोडाला. मेन खोडाला मेन खोडाला. बरोबर नाही सर? किती महिन्याचे झाड आहे आणि कितवा बार आहे? आपले आता 14 महिने चालू आहे लागवड केल्यापासून. लागवड केल्यापासून 14 महिने 14 महिने. डबल चटणी झाली. ओके. अजून याला 1-1.5 महिना वेळ आहे एक दिवस आरामशीर. तरी बस आता ह्या साईजला हे बघा, म्हणजे 500 प्लस आहे बघा पूर्ण. हे करून इथं म्हणजे 2 बोट 6 बोट 6 बोटाचं अंतर आहे. कमीत कमी 450-500 ग्रॅमचे फळ आहे आणि सरासरी एका झाडावरती तुम्ही म्हणता 50-45 फळ आहे. मग असं पकडा की काही जर नाही म्हटलं 15 ते 20 किलो माल आजही आहे. किती महिन्यात बाग पकडली पहिली? 6 महिन्यात. 6 महिन्यात झाड 6 महिन्यात. फळ. हा झाड लावले पण 6 महिन्यात. आणि काय लावले? गुटी. गुटी व्हरायटी कोणती? शरद की साधारण एका झाडाला किती फळ आहे? झाडाला 45 ते 50 लागले. 50 फळ. आणि आज 300 ग्रॅम 200 ग्रॅम साधारण माझ्या मते सर्व जर पकडली तर एक 100-125च्या पुढली फळ आहे. 100-125 ग्रॅमच्या पुढे आतमध्ये छोटं फळ नाही, बरोबर का नाही? तुमचा एकदा परिचय द्या. मी धनाजी धर्मा शिंदे, हा मुक्काम पोस्ट नान्नज, बरोबर तालुका उत्तर सोलापूर, जिल्हा सोलापूर. बरोबर. म्हणजे उत्तर सोलापूर मधले डाळिंब किंग. आता शरद किंग नाव हा हे व्हरायटी पण हे डाळिंब किंग म्हणावं लागेल. कारण मी स्वतः 2006 पासून डाळिंब करतोय सर. 2006 पासून माझं डाळिंब आजपर्यंत एकही वर्ष खाडं नाही. स्वतःचे 9000 झाड हायस्ट माझेवाले होते आणि एक्सपोर्ट माल केलेला आहे. एका दिवसात आम्ही 25-25 टन बांगलादेशला माल मी स्वतः केलेला आहे. बरोबर. तरी किती साईज असेल? ते 350 ग्रॅम 450 ग्रॅम. आणि कुठे पाहिलं गाडी कुठे? खोडाला. मेन खोडाला. मेन खोडाला. बरोबर नाही सर? किती महिन्याचे झाड आहे आणि कितवा बार आहे? आपले आता 14 महिने चालू आहे लागवड केल्यापासून. लागवड केल्यापासून 14 महिने 14 महिने. डबल चटणी झाली. ओके. मालाची 14 महिन्यात फळ पकडले. फळ पकडलं म्हणजे 14 महिन्यात ही परिस्थिती. ही परिस्थिती आहे. आता फळ पकडलं नाही म्हणजे 14 महिन्यात फळावरती झाड आहे आता. आपण काय केलं सर, लावल्यापासून. अगोदर नाही आपण 6व्या महिन्यात कटिंग घेतली पहिले. हा पावसामुळे आपल्याला मधमाशीची अडचण आली. बर. हा ही चटणी ड्रॉप करून परत आपण नंतर चटणी घेतली आहे. हा नंतर हार्वेस्टिंग आपली मागे झाली असती. हो का? किती महिन्यात बाग पकडली पहिली? 6 महिन्यात. 6 महिन्यात झाड 6 महिन्यात. फळ. हा झाड लावले पण 6 महिन्यात. आणि काय लावले? गुटी. गुटी व्हरायटी कोणती? शरद की. आता सर हा आपलं एनपीके जे आहे, हा आपल्या एनपीके मुळे झाडाची ग्रोथ. हा आणि मी फक्त आतापर्यंत 4 स्प्रेवर प्लॉट आणला. किती? 4 हार्वेस्टिंग विश्वास पटेल का कोणाला? विश्वास पटत नाही पण सत्य समाधान आहे. सरांना माहिती आहे. सत्य आहे. आणि आपल्याला काय जाहीर करायचं नाही. बरोबर. जे आहे तरी येईल. हा. फक्त आपलं खाल्लं ताकद भरपूर आहे. NPK ची साथ घेतली. एनपीके भरपूर आपलं वापर आहे. 2 कॅन्ड गेली आता. आतापर्यंत 2 कॅन केली. किती दिवसात रिझल्ट वाटतो? रिझल्ट 3ऱ्या-4थ्या दिवशी रिझल्ट. पावर का लोक वेळेत काढतील आपल्याला? कारण की आता बघा आपण स्वतः केलेलं आहे. हा आणि आपण 1 ग्रॅम वर बी नाही खाल्लं बी केमिकलचा ह्या रानाला लागवड केल्यापासून वाचच नाही. दान सुद्धा नाही. 100% तुम्ही मातीचे टेस्ट करू ना. 100% 100% आहे. 100 नव्हे 110% म्हणून चालेल. साधारण एका झाडाला किती फळ आहे? झाडाला 45 ते 50 लागले. 50 फळ. आणि आज 300 ग्रॅम 200 ग्रॅम साधारण माझ्या मते सर्व जर पकडली तर एक 100-125च्या पुढली फळ आहे. 100-125 ग्रॅमच्या पुढे आतमध्ये छोटं फळ नाही, बरोबर का नाही? जे SBT टेक्नॉलॉजी वापरली त्यातले NPK तुम्ही जास्त NPK जास्त वापरले. बरोबर. सॉईल आणि NPK. सॉईल आणि NPK. किती दिवसात आपटेक वाटतो सॉईल? 3ऱ्या-4थ्या दिवशी. हा ना. 3ऱ्या-4थ्या दिवशी. विशेष आता म्हणजे ही काडी समाधान सर आलते. ही काडी जी होती नुसती कवळी होती पांढरी. पूर्ण पांढरी काडी होती. हा मी ह्यांना बी विचारलाय किती मिलील मारू. हा मी डायरेक्ट हा 15 मिलील हा. मारलं लिटरला घालून. बर. काय मारलं 52-34 हा आणि सॉईल बुस्टर आपलं. एकत्र. बर. 2 स्प्रे मारलं. हा. महिन्यात प्लॉट छाटला. आपलं बायो NPK आपण स्प्रेला नाही सजेस्ट त्यांना पण सांगितलं होतं नाही. सजेस्ट करीत नाव. पण तुम्हाला ट्रायल रेस्ट पिरियड घ्यायचं मध्ये असेल चालतं. नाही तुम्हाला ट्रायल घ्यायची मी असेल काय तर 5 केलं झाडं सर, घ्या. अगोदर 2 झाडावर प्रयोग केला. बर. हा. हा 10 मिलीन 2 झाडं मारली, 15 मिलीन 2 झाडं मारली. बर. त्यावर 3 दिवस काय येते बघितलं. बर. त्या झाडावर. स्वतः अनुभव. हा. हा. आणि नंतर मी डायरेक्ट 15 मिलीन स्प्रे घेतली. आणि किती दिवसात काडी पक्व झाली? 7-8 दिवशी काडीचा पूर्ण कलरच Colour बदलला. बदलून गेला. 8 दिवसात पोट टाकले मला. आणि नुसतं वरून नाही हा आतून बी काडी भक्कम झाली. भक्कम झाली. 4 बोट 6 बोट बसले. हे साधारण 400 ग्रॅमच्या पुढलं फळ आहे. बरोबर ना सर? आणि झाड कसं झालेलं आहे बघा तुम्ही, गुच्छ झालेलं आहे, वाकले वाऱ्यावर जाणार. आणि काडी तेवढी कडक आहे का मोडेल नाही, नाही अजिबात नाही. पार अशी कर्व झाली पण मोडली नाही, बरोबर का नाही? लवचिक झाली. आणि सर हे महत्वाचा पॉईंट या पुढे नाही 1 महिन्याखाली असं वादळ झालं हा. की झाडं पूर्ण जमीन उद्ध्वस्त होती. हा ती झाडं पूर्ण जमीन उद्ध्वस्त होती. हा
पूर्ण टेकली होती. माझ्या व्हिडिओ ते फोटो काढले तुम्हाला ते दाखवतो. हा. तरी माझा एक फळ गळून पडलं नाही आणि एका झाडात म्हणजे मुळी कुठला फाटा कुठला मोडला थोडा बरं एक थोडा फळ थोडा तुम्ही थोडा हे फळ आता अजून याला 1-1.5 महिना वेळ आहे आरामशीर. तरी बा आता ह्या साईजला हे बघा म्हणजे 500 प्लस आहे बघा पूर्ण हे करून इथं म्हणजे 2 बोट 6 बोटाचं अंतर आहे. कमीत कमी 450-500 ग्रॅमचे फळ आहे आणि सरासरी एका झाडावरती तुम्ही म्हणता 50-45 फळ आहे. असं पकडा की काही जरी नाही म्हटलं 15 ते 20 किलो माल आजही आहे आणि 4 स्प्रे घेतले 4 फक्त खालून SBT वापर आपलं एसबीडी फुल ताकद आहे. बरोबर. फुल ताकद दिली खालनं. तुम्ही झाड आता टोटल झाड किती सर? 850. 850 झाड आहे. 850 झाडाचं एकंदरीत उत्पादन किती अपेक्षित आहे साधारण? मला अपेक्षा आहे बघा सध्या 15 ते 17 टन होतो. म्हणजे कमीत कमी 15 टन प्लस किती येऊ बरोबर नाही आणि 100% तुमच्या अपेक्षा जास्त उत्पन्न निघणार आहे. आपण कमी धरले सर. बरोबर. तसं माल- साईज होणार आहे अजून अजून एक महिना अजून याला NPK तर 60-20 आणि 0-52-34 किंवा 72 जर गेलं 50-50 आणि 0-0 ह्या 2 ग्रेड कंपल्सरी चालू ठेवा. तुमचा कलर साईज आणि जी किपिंग क्वालिटी जबरदस्त होणार आहे. नाही आता रासायनिक आहे. उघड चर्चा होत्या. आता या दोस्त आहे त्यांना सुरुवातीला प्लॉट मी लावला बर नंतर प्लॉट मी 4 महिन्याला लावला. त्यांना सांगितलं केमिकल वापर करू नका. बर त्यांनी ह्यांच्याकडे ती 20 मसरं यांनी आहे ती पहिल्यापासून त्या धंद्यात ह्यांच्याकडे डोक्यात बसना यांनी काय केलं यंदा 50% केमिकल वापरले अच्छा आणि 50% आपलं प्रोजेक्ट वापरले. बर काय मग थोडं जरा अडचण आली. काय काय अडचण आहे आता बागेमध्ये? साईजला अडचण काय खर्च तर वाढून जायलाच नाही यांच्यापेक्षा नक्की की नाही. आता ज्यांनी गुरुमंत्र दिला त्यांचंच ऐकलं नाही शिष्याने म्हणून तोट्यात गेले. म्हणजे गुरुचं काहीतरी ऐकलं तर 100% अनुभवाचे बोल राहतात ते ऐकलं पाहिजे का नाही ऐकलं पाहिजे का नाही. आणि सर आज आला तुम्ही बरोबर. आता बरोबर तुम्ही डिसेंबरला यायचं अजून तिथली लागवड झाली नाही अशी जमीन आहे. हा ती 6 महिन्यात प्लॉट छाटाला नाही जर आणला तर परत तुम्ही मला फोन पे करायचा आणि समाधान सरला बी फोन करायचा. ही तुम्हाला आता मोठा शब्द द्यायला लागलो मी तुम्हाला. वा किती 6 महिन्यात 850 फूट तिथे बसते. लावते नवीन हा नवीन लागवड 20 तारखेला लागवड आहे. आता किती महिने राहील तर मोठी विचार करतो मी. समाधान सरला माहिती आहे अजून रोप नाही काय नाही बेड मारून रान सगळं तयार आहे. बरोबर. लागण कधी करणार? लागण 25 तारखेला येणार आहे. म्हणजे या 25 महिन्यामध्ये या महिन्यात या येत महिन्यात होतं. अखेर होऊन जाईल. हा अखेर होतं. म्हणजे जून एंडिंगला लागण होणार हा. आहे आणि आणि डिसेंबरला ह्याच्याबरोबर छाटणार. याच्यावर छाटणार. 6 महिन्यात सर चॅलेंज आपलं एवढा तुम्हाला आत्मविश्वास जर शेतकऱ्याकडे जर असला तर शेतकरी मागे वळून बघत नाही. आणि हेच अंतर एवढं तुम्ही ठणकावून बोलताय कोण कशाच्या बरोबर बोलताय? मी आता क्लिअर बोलायच्या मध्ये मी जास्त मागू खोला जात नाही तर चालूच बोलतो. आता SBT जी आहे त्याच्याशिवाय शेतकऱ्याला पर्याय नाही. झाड जर तंदुरुस्त फायदा असेल आणि निरोगी उत्पन्न काढायचं असेल तर SBT शिवाय पर्याय नाही. बरोबर 100%. म्हणजे हे जे बोल शेतकऱ्याचे आहे हा जो आत्मविश्वास आहे हा कुठून आलेला आहे? अगोदर केलं मग सांगितलं. आणि ह्या वर्षी सुद्धा 1.5-1.5 लाख रुपये डिस्ट्रीब्युटर आणि शेतकऱ्यांच्या डिमांड आपण घरच्या प्लॉटवरती शरद किंगवरती केलेले. इच्छुक शेतकऱ्यांनी 100% ऑफिसशी संपर्क साधा. 100% गॅरंटेड तेलमुक्त मरमुक्त स्वतः म्हणजे ऑफिशियल रोप आहे. कंपनी जशी तुम्हाला या प्रोडक्टची गॅरंटी आहे SBT विश्वास आहे ना. सर एक मिनिट थोडा मला बोलू द्या. ते पाणी किती वेळा असेल प्लॉटला मुद्दा विचारणार तुम्ही. विचारतो मी तुम्हाला पण माझं एक बोलणं पूर्ण होतं की जसं शेतकऱ्यांच्या डिमांड आपण येतो जसे प्रोडक्ट 100% जेन्युइन आणि गॅरंटेड देतो नो कॉम्प्रोमाइज तसेच रोप आपण शरद 300 रुपये यावर्षी आपण शेतकऱ्यांसाठी दिलेले. बुकिंगसाठी ऑफिससाठी म्हणजे संपर्क साधा. ही जाहिरात नाहीये तर ही खात्रीशी आणि पर्याय नाही पर्याय नाही काय होतं सर? पर्याय नाही. आता डाळिंबाकडे शेतकरी वळत आहे पण त्या रोपामध्ये खूप फसवणूक होते. जेव्हा बहाराला येतं मग त्याला येतो बागेवर. आता जवळजवळ 10 ते 12 दिवस झाले 2 फळं तुटली होती त्यात अडकून. ती फळं मी तशी ठेवली तुम्हाला गेलं दाखवली. किती दिवस झाले आज जवळजवळ 14-15 दिवस झाले असते. आणि कसे दिसतात अजून? आता तुम्हाला गेल्यावर दाखवली. म्हणजे त्याची कीपिंग क्वालिटी बेस्ट. कशामुळे याची क्वालिटी आहे ना व्यापारी त्याला पाहत येणार आहे. आणि ह्या वर्षी कंडिशन अशी का डाळिंबाच्या मध्ये क्वालिटी हा विषय जवळजवळ SBT जर सोडला तर नाहीच आहे. म्हणजे मी फक्त SBTचं गुणगान नाही घात किंवा मोठेपणा नाही सांगत. ही फॅक्ट आहे. ही फॅक्ट आहे. बघा केमिकल मध्ये आता तुम्ही स्वतः तुम्ही दोघं उदाहरण आहे बरोबर नाही. म्हणजे आपण म्हणतो हात कांगण्याला आरसा कसाला बरोबर का नाही. या गोष्टी समोर समोर आहे. 100% SBT
आणि 50% एसबीटी आणि 50% केमिकल केमिकल. तोटा किती? स्वतःला आहे बरं. नफा किती? सर्वच नफा. 100% बरोबर. हीच माहिती आपल्या शेतकऱ्यांना लागते आणि तीही तुमच्याकडून खड्या आवाजात म्हणजे एकदम सच्च्या भावनेने. तर तुमचा नंबर द्या. 91 29 99 खूप छान माहिती आहे ती. आता समाधान सर तुम्हाला मार्गदर्शन करताय. जसं सरांनी नंबर दिला तसा तुमचा नंबर आणि एक शॉपचा ॲड्रेस द्या सरांना. माझं नाव समाधान सौदार बेडगे, मुक्काम पोस्ट माणेगाव, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. माणेगावमध्ये आपलं कृष्णा ॲग्रो नावानं शॉप आहे. माझा मोबाईल नंबर 77 67 85 77 84. जसे आपल्या इथं टीमचे जे फील्ड विजिट करतात इजाज सर, तर तुमचा एक नंबर द्या. सर माझा नंबर आहे 97 397 463. बरं, तुमचा एक नंबर द्या. माझा मोबाईल नंबर आहे 91 शॉपचा ॲड्रेस द्या. शॉपचं नाव आहे दौलत कृषी सेवा केंद्र, गिरजनपूर.